शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873778 दिनबंधू न्यूज. संसदेचे हिवाळी अधिवेशन शेवटचा दिवस. महत्त्वाच्या घडामोडी सारांश. ॲडिटेड हेडिंग. संसदेचे हिवाळी अधिवेशन 2025 शेवटचा दिवस. महत्त्वाचे विधेयक पास. वादविवाद आणि परिणाम. 19 डिसेंबर 2025. स्थान भारतीय संसदीय अधिवेशन. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर. 19 दिवस 15 सत्रांमध्ये. मुख्य मुद्दे. शेवटच्या दिवशी काय घडलं. अधिवेशनाचा समारोप. साइन डाय. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हिवाळी अधिवेशनाचे कार्य साइन डाईन म्हणजे अनिश्चित काळासाठी संपादन केलं. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात शेवटच्या दिवशी महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा आणि पासिंग झाली. केंद्रस्थानी आलेली आणि पारित झालेली विधेयके. VBG RAM-G विधेयक 2025. नाव विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल. हे विधेयक पारित करून मनरेगा म्हणजे ग्रामीण रोजगार हमी कायद्याला नवीन ढंगात बदलले गेले. 125 दिवसांचे रोजगार हमीचे दर्जा दिला. विरोधकांच्या जोरदार निदर्शन असूनही दोन्ही सभागृहांनी याला मान्यता दिली. परिणाम. मनरेगाऐवजी नवीन स्वरूपात रोजगार हमी लागू. विरोधी पक्षाने हा निर्णय गरिबांच्या हितासाठी नाही असे ठरवले. शांती विधेयक 2025. सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बिल. या विधेयकाद्वारे नागरी सिव्हिल अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्याचा मार्ग मोकळा झाला. परिणाम. अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आणि तंत्रज्ञान वाढण्याची अपेक्षा. विरोधकांनी सुरक्षा जबाबदारी आणि नागरिकांच्या हिताबद्दल चिंता व्यक्त केली. सबका बिमा सबकी रक्षा. इन्शुरन्स कायदे सुरक्षा सुधारणा विधेयक 2025. विमा क्षेत्रातील नियमात बदल करून पूर्ण परकीय मालकीस परवानगी, विस्तार व नियमन मजबूत करण्याची पद्धत कळविली. परिणाम. विमा कंपन्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता. विरोधक आणि काही तज्ज्ञांनी नियमांवर अधिक नियंत्रण आवश्यक असल्याचं म्हटलंय. केंद्र मालमत्ता आणि GST सुधारणा. मणिपूर GST दुसरा सुधारणा विधेयक देखील पारित झाला आहे. हा GST नियम आणि महसूल व्यवस्थेला सुधारेल. अन्य महत्त्वाच्या चर्चासत्रे. वंदे मातरम राष्ट्रगीतावर 150 वर्षांचे विशेष सत्र. अनेक प्रशासकीय प्रश्नांना उत्तरं आणि प्रश्नोत्तर सत्रे. राजकीय वातावरण आणि वादविवाद. विरोधक पक्षांचा तीव्र विरोध आणि राडा. कागदांचे फाडणे, वॉक आऊटसह तीव्र प्रतिक्रिया झाली. काही क्षण व्हायरल झाले. उदाहरणार्थ TMC MPचा डॉग संदर्भ इत्यादी. सिगारेट वगैरे घडामोडी. कपिल सिब्बल यांनी संसदेत चर्चेची भूमिका वाढवावी असं म्हटलं, कारण संसदेची प्रासंगिकता कमी होत आहे असा देखील विचार मांडलाय.